आजच्या संदेशाच्या सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला हे जे गीत आपण गायलं हो की नाही, शब्द ते जीवनी, आणि मला वाटते तुमच्यातल्या प्रत्येकाने ते शब्द बोललेला आहे आणि ते ऐकलेले आहे. आणि आपला लक्षात ठेवा, आपला जो स्वभाव आहे तो कसा आहे की असा फटाफट, आपल्याला पूर्ण जीवनात काय असते, फक्त घाई असते आपल्याला हो की नाही. आणि ते घाई कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी नसते, पण घाई असते. बरं हे गाणं करायचं आहे का, बरं ठीक आहे सगळं करून द्या, असं होईल. तुम्हाला सांगतो मी, खूप सारे हे गीत गातील आणि निघून जातील आणि त्यांना समजेल की माझ्या डोळ्यासमोर जे मी गीत गात होतं, शब्द ते जीवनी, कारण जो शब्द आहे तो जीवन देतो. मी हे गात होतो, माझ्या डोळ्यासमोरून गेलं, मी खूपदा बोललो, पण याचा अर्थ समजला नाही का हा देवाचा जो शब्द आहे, शब्द वर्ड ऑफ गॉड, आणि हा जो बायबल आहे हा देवाचा शब्द आहे, हे मला जीवन देऊ शकतं. ते गीत मी ऐकलं, ते गीत मी गायलो, पण मला ते समजलं नाही का, मी फक्त वाचतच गेलो, गातच गेलो, पण त्याचा खरा अर्थ समजला नाही. आणि मी तुम्हाला यासाठी हे सांगितलं का त्याचा शब्द किती महत्त्वाचा आहे ते आजच्या वचनातून आपण बोलणार आहोत. कारण आजचा जो संदेश आहे आणि जो संदेश, त्याचा जो टॉपिक आहे तो म्हणजे काय आहे, विपुल जीवन, इंग्लिशमध्ये अबंडंट लाईफ. हे जे चित्र आहे हो की नाही, दोन साईडला तुम्ही दिसता की एका साईडे पूर्ण उजाड पडलेला आहे आणि दुसऱ्या जागे जी हिरवळ, जी प्रत्येकाला आवडते. आणि आजचं जे वचन आहे योहान 10वा अध्याय 10वं वचन, योहान 10वा अध्याय आणि 10वं वचन, आणि या वचनाच्या शेवटच्या भागात योहान 10:10 या वचनाच्या शेवटच्या भागात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. म्हणजे देव इथं योहान 10:10 याच्या शेवटच्या भागात सांगत आहे त्या वचनाच्या का मी कशासाठी आलो आहो. म्हणजे तो जेव्हा 2000 वर्ष आधी आपली स्वर्गाची जागा सोडून पृथ्वीवर आला, प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी. म्हणजे फक्त जीवनच नाही तर विपुलपणे, म्हणजे भरपूर जीवन व्हावं, यासाठी मी आलेलो आहो. आणि हे देवाने तिथे काय केलं आहे, तिथे सांगितलं आहे. लक्षात ठेवा, मनुष्याला या पृथ्वीवर जीवन हे जे आहे या गोष्टीविषयी काहीच त्याला काळजी नसतं. पण बाकीच्या विपुल म्हणजे काय, भरभराटी किंवा खूप काही. पण या जगातल्या ज्या त्याला आवडणाऱ्या गोष्टी आहे त्या जर त्याला भरपूर मिळाल्या, त्याच्यातच तो काय करतो, त्याच्यातच तो आनंद करतो आणि त्याच्याच मागे तो लागलेला असतो. कारण हे जगाचं जे सुख आहे, कारण या जगाचं जे लस्ट ज्याला म्हणतात, किंवा जगाच्या या ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या जर मला भरपूर भेटू दे, पैसा असू दे, आरोग्य असू दे, कुटुंब असू दे, या सगळ्या गोष्टी मला भरपूर दे, पण जीवनाविषयी त्याला कधीच असं वाटत नाही का मला विपुल जीवन किंवा मला हे जे भरपूर जीवन हे मला मिळावं. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी त्यांना फक्त जीवनच नव्हे तर विपुल जीवन देण्यासाठी मी इथे आलेलो आहो. एक वचन मी तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं इथं तुमच्या टी व्ही समोर मी ठेवलेलं आहे. योहान 11:25, योहान याचा 11वा अध्याय आणि 25वं वचन हे म्हणतं, येशूने तुला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तो काय म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, जे मी बोलत आहे तुमच्या कानावरच नाही तर हृदयावर पडू द्या, याच्यावर मनन करूया की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. यावर तू विश्वास ठेवते काय. तर प्रभू येशू ख्रिस्त एका स्त्रीला तिथे काय हा प्रश्न विचारत आहे का या गोष्टीवर तू विश्वास ठेवते का. हा प्रश्न कशासाठी विचारला, कारण जर तू विश्वास ठेवत नाही तर तुला ते मिळणार सुद्धा नाही, हो की नाही. जर तू विश्वास पण ठेवणार नाही, कारण देव म्हणतो की जो विश्वास ठेवतो त्याला मरण पावला असला तरी जगेल. जे मरणातून अनंताच्या जीवनात, ज्याला विपुल जीवन म्हणतात, देव म्हणतो ते त्याला मिळेल.
असा विश्वास तू ठेवशील का किंवा तू ठेवते का? मी तुम्हाला काही प्रसंग या बायबलमध्ये तुम्हाला मी सांगतो. देवाने जेव्हा या पृथ्वीवर होता, इतके सारे प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केले, इतके सारे चमत्कार केले. त्याच्यातला एक जो चमत्कार होता, एक लाजरस नावाचा व्यक्ती. एक लाजरस नावाचा व्यक्ती, तर एक कुटुंब होतं, त्याच्यात 3 जण होते. एक लाजरस, त्याची बहीण मार्था आणि अजून एक बहीण मरियम, अशा 3 काय होते, भाऊ बहीण होते. आणि त्यातला हा लाजरस जो होता तो मरण पावला होता. आणि त्या विषयावर आपण बोलू, त्या गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी सगळ्यात मोठं की विपुल जीवन. कारण जर तुमची इच्छा असेल का मला ते जीवन भेटलं पाहिजे, मला जो ख्रिस्त म्हणतो की मी ज्या गोष्टीसाठी आलो पाहिजे ते मला भेटलं पाहिजे, त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जो सगळ्यात सोपी आहे पण मनुष्याला सगळ्यात कठीण जातो, तो म्हणजे येशूवर विश्वास ठेवणे. दुसरा शॉर्टकट नाही. लक्षात ठेवा, जर मनुष्याला जर असं सांगितलं असतं ना का तुला माउंट एव्हरेस्टवर जावं लागते, तुम्हाला सांगतो ज्याला ज्याला पॉसिबल असते ना ते चढले असते. का नाही त्यानं भेटते काय, हो तिथं जातो. एखाद्याला जर सांगितलं असतं नाही इथून तुला काश्मीरला पायी जा लागेल, तुम्हाला सांगतो अर्धा भारत गेला असता. पण जेव्हा देवाचं वचन सांगतं का तू विश्वास ठेव, नाही हे तर लय सोपी आहे, अशानं होणार नाही. म्हणजे देव तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या सगळ्यात सोप्या सांगतो त्याच्यावर विश्वास आपण ठेवत नाही. पण तेच जर देवाने सांगितलं असतं एक काम कर, तुला या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतील तुझ्या जीवनात, असं कर तसं कर आणि या सगळ्या गोष्टी कर, आपण लिस्ट बनवली असती का आपण कुठं चुकलो, अरे हे राहिलं वाटते, हे राहिलं वाटते. पण जेव्हा देव म्हणतो की एवढी सोपी गोष्ट की मी जे बोलतो त्यावर विश्वास ठेव, त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. पण देव काय म्हणतो, सगळ्यात मोठी गोष्ट विपुल जीवन जगण्यासाठी तुमचा येशूवर विश्वास असणे हे महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टीतून आपण बोलू. तर काय झालं, पृथ्वीवर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त होता, हा लाजरस जो होता हा मरण पावला. अक्षरशः तो मेला. तो मेल्यानंतर, कारण हा देवाचा मित्र होता, पृथ्वीवर असताना हे जे कुटुंब देवाच्या जवळ होतं, आणि येशू ख्रिस्ताला काय आला, तो दूरच्या गावात असताना निरोप आला की अरे तो लाजरस जो आहे तो मेलेला आहे. येशू ख्रिस्ताने ते कानावर ऐकलं आणि त्याने म्हटलं बरं ठीक आहे आपण जाऊ तिकडे. आणि येशू ख्रिस्त त्या गावी जिथं लाजरस मेला होता तिथे 4 दिवसाने आला. किती दिवसाने? 4 दिवसाने तो तिथे आला. आणि 4 दिवसाने तिथे आल्यानंतर जे त्याच्या ज्या बहिणी होत्या, कोणाच्या, लाजरसच्या, त्यांनी येशू ख्रिस्ताला म्हटले का तू जर आधी आला असता तर कदाचित माझा भाऊ वाचला असता. देवाने त्यांच्याकडे बघितलं आणि योहान 11:43 आणि 44 देवाने लाजरसाला काय म्हटलं. आता लाजरस काय झाला होता, 4 दिवस मरून पडला होता. त्या जुन्या काळात जेव्हा लोक मरायचे त्यांना पूर्ण बांधून घ्यायचे, मेल्यानंतर ती बॉडी पूर्ण बांधून, कारण त्याच्यातून काय वास येऊ नये त्याचं तोंड आणि हे पूर्ण रुमालाने झाकलं राहायचं. आणि ज्या कबर होत्या त्या आपल्यासारखं नाही का माती उखरली आणि त्यात टाकलं, तर काय अशी एक गुफा होती आणि त्याच्यात ती बॉडी टाकून द्यायचे झाकून आणि त्याच्यावर दगड लावायचे. तर लाजरस मरून 4 दिवस झालेला होता, त्याला पूर्ण बांधलेलं होतं, त्याचं तोंड पूर्ण बॉडी त्या पट्ट्यांनी बांधून जसं आपण बघतो, आणि त्याला काय केलं होतं, त्याच्या गुफेत टाकलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे आला आणि म्हटलं, योहान 11:43 असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला, त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. म्हणजे काय झालं, येशू ख्रिस्त तिथं आला. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, ओके नाही. जे मी तुम्हाला सांगतो काय येशू ख्रिस्ताने काय केलं त्याला मरणातून उठण्यासाठी, काय असं खूप साऱ्या गोष्टींनी केल्या. काय एक काम करा, आपल्याला एक विधी करावा लागेल बरं, कारण मी याला मरणातून उठू शकतो, पण या गोष्टी घेऊन या सामग्री घेऊन या अशा सगळ्या गोष्टी करा, मी जे सांगतो ते तुम्ही सगळे म्हणा आणि पाहतो बाहेर येतो. नाही, त्याने काय म्हटलं, जे मी तुम्हाला सांगितलं, प्रिय शब्द, गोड शब्द, शब्द ते जीवनी. येशू ख्रिस्त शब्द बोलला. काय म्हटला, लाजरा बाहेर ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मिस करू नका.
त्याचा जो शब्द जो बोलला आहे, जो तुमच्या कानावर पडत आहे, तो शब्दच मनुष्याला जीवन देऊ शकतो. ही गोष्ट मिस करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, शैतान सदैव हे जे शब्द तुमच्या कानावर पडतात, तो सदैव ऍक्टिव्ह आहे का हे शब्द सारवण्यासाठी. चला निघून द्या, चला हे शब्द काढ, हे शब्द काढ, कारण ते शब्द जीवन देणारे आहे. त्याने काय म्हटलं? शब्द काढला. काय म्हटला? लाजरा बाहेर ये, आणि तो उठून बाहेर आला. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, देवाने हा मिरॅकल, हा चमत्कार कशासाठी घडवला? आज लाजरस आहे का? नाही. तो तेव्हा त्याच्यानंतर नैसर्गिकरित्या जेव्हा तो मेला, तो मरून गेला, हो की नाही? पण तेव्हा देवाने त्याला मरणातून कशासाठी उठवलं? तर यासाठी का हे एक चित्र आहे की जेव्हा आपण मरू, आपण जेव्हा मरू, किंवा आपण इथे जिवंत असताना आपण जे स्पिरिच्युअली डेड, म्हणजे जे मी तुम्हाला पुढे शिकवणार आणि जे मी तुम्हाला सांगितलं की ह्या खोलीतला आपण जेव्हा जन्मता, जेव्हा जरी आपण जन्मतो, आत्मिकरित्या आपण मेलेले असतो. आणि त्या आत्मिकरित्या मेल्याने त्याच्या जीवन कसं येते? जेव्हा देवाचा शब्द तुमच्या कानावर पडतो, देवाचा शब्द तुम्ही स्वीकारता, देवाचा शब्द ते जीवन आहे जे तुम्ही स्वतःहून गीत गायलं आहे, आणि ते शब्द तुमचं आत्मिक जे तुम्ही मेलेले असतात त्याच्यात जीवन टाकतं. लाजरासाला कसं उठवलं? शब्दाने. म्हणून जर तुम्ही देवाचा शब्दच ऐकले नाही, हो की नाही, तुम्हाला फक्त येशू माहित आहे, पण तो काय बोलत आहे हे तुम्हाला कळलंच नाही, काय होऊन जाईल? तुम्हाला तो जीवन देऊ शकणार नाही. कारण त्याचा शब्द हा जो त्याचं जीवन देणारा शब्द. म्हणून सगळ्यात मोठं काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा. देवाने ही गोष्ट घडवलीच यासाठी का तुमच्या पुढे चित्र हजर राहावं की त्याच्या शब्दाने तुम्हाला आत्मिक जीवन भेटू शकतं. म्हणून जोपर्यंत तुमचा या जगातील सगळ्या गोष्टीवरून विश्वास निघून जोपर्यंत शब्दावर येणार नाही का हा जो शब्द आहे हा मी ऐकतो, याच्यावर मी विश्वास ठेवतो, कोणालाच आत्मिक जीवन, विपुल जीवन भेटू शकत नाही. म्हणून मी सांगतो, लक्षात ठेवा, जसा देवाचा शब्द ऍक्टिव्ह असतो तेव्हा शैतानही तुमच्या जीवनात प्रत्येकाच्या ऍक्टिव्ह असतो. कशासाठी? का हा शब्द याच्या कानापासून घेऊन जाऊ दे. हा जसा शब्द पडला, हो की नाही, आपल्या जे कार असते त्याच्यावर तो वायपर असते की नाही, जसा पाऊस पडला तो काय करतो? झुप झुप काय करतो? सगळं पाणी काढतो, आहे की नाही? तसा शैतान देवाचा शब्द जसा जसा पडतो तो ऍक्टिव्ह असतो. का? कारण जसा शब्द कानात जर पडला आणि तुम्ही त्याला स्वीकारलं, तुम्ही ते ऐकण्याचं धैर्य केलं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, तर तुम्हाला काय भेटेल? अनंताचं जीवन, विपुल जीवन. म्हणून देवाने काय केली? ही गोष्ट तिथे घडवली. मी तुम्हाला एक सुंदर वचन, ओके नाही, इतकं सुंदर हे वचन आहे. योहान 20:30. योहान याचा 20वा अध्याय 30 आणि 31 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आणि योहान हा जो संदेष्टा आहे हा त्याच्या वचनातून म्हणतो, आणि या पुस्तकात लिहिलेली नाही, ओके नाही, या पुस्तकात लिहिलेली नाही अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यासमोर केली. म्हणजे तो काय म्हणतो? देवाचा सेवक योहान, की येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना अशा इतक्या साऱ्या गोष्टी आहे ज्या त्याने केल्या, पण आम्ही या पुस्तकात लिहिलेल्या नाही. आणि 31वं वचन म्हणतं, पण यासाठी लिहिलेले आहेत की, म्हणजे ज्याही लिहिले आहे, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि सगळ्यात मोठं, ओके नाही, आणि सगळ्यात मोठं, या पुस्तकात लिहिलेली नाहीत, हे वचन तुमच्या समोर दिलं आहे, अशी दुसरी ही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यासमोर केली, पण यासाठी लिहिलेली आहेत की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतो बघा, आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे. त्याच्या नावात जीवन मिळावे त्याच्यासाठी हे जे चर्च असतं, देवाचा शब्द की देवाने काय काय केलं हे तुमच्या कानावर पडण्यासाठी. म्हणून तुम्ही जागरूक असणे, हे समजणे, कारण त्याचं शब्दच तुम्हाला जीवन देईल, त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट नाही. मी तुम्हाला एक सुंदर प्रसंग सांगतो. एक अमेरिकेतला एक म्हातारा विश्वासू व्यक्ती, त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला. चार्ल्स म्हणून त्याचं नाव होतं, चार्ल्स. आणि हा चार्ल्स आणि हा आजारी होता आणि भरपूर विश्वासू आनंदाचं जीवन जगला. आणि त्याने काय केलं? आपल्या मुलाला सांगितलं, मी जेव्हा
मी जेव्हा मरेल आणि माझी माझ्या कबरेजवळ सगळे लोक जेव्हा उभे राहतील, माझ्यासाठी फक्त एकच काम करजो म्हणे. आपल्या मुलाला सांगितलं. तो म्हणे कुठलं? तर म्हणे ही जी कॅसेट आहे, हे मी जे रेकॉर्ड केलेली आहे हे तिथं ठेवजो आणि फक्त हे बटन प्ले करून टाकजो. फक्त एवढं काम माझ्यासाठी करजो. आणि या मनुष्याने काय केलं? ते पूर्ण रेकॉर्डिंग काय केली? त्या मरणाच्या आधीच आपला आवाज रेकॉर्ड केला, आपल्या मुलाला दिला. आणि काही वर्षाने जेव्हा हा व्यक्ती मेला आणि त्याच्या अंतिम दिवशी म्हणजे जेव्हा त्याला गाळण्यात येण्यात होतं, त्याच्या विधीमध्ये त्या मुलाने तो प्ले केला. आणि जसं प्ले केल्यावर हा व्यक्ती म्हणतो, सगळ्यांना सलाम, मी चार्ल्स बोलत आहे आणि हे इतकं सुंदर आहे का मी स्वर्गात आहे. आणि स्वर्ग इतकी सुंदर गोष्ट आहे. इथं शांती आहे, इथं आनंद आहे, इथं देव आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की इथं कसं यावं लागेल. आणि माझी इच्छा आहे का तुम्ही सगळेही इथं या. हा त्याचा विश्वास, का तो जिवंत असताना, कारण त्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, कारण त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला, हा व्यक्ती मरणाच्या आधी रेकॉर्डिंग करतो. देवाने जर मला ठेवलं, मी तुम्हाला सांगतो माझी इच्छा सुद्धा हीच राहील की मी तुमच्यासाठी एखादी रेकॉर्डिंग करून ठेवावी. आणि जर मी रेकॉर्डिंग करून ठेवली नाही, माझ्या संदेशातला कुठलाही संदेश प्ले करजा, कारण प्रत्येक संदेश मनुष्याचा आत्मा कसा वाचला पाहिजे त्यासाठी आहे. पण हे किती सुंदर गोष्ट आहे. ह्या गोष्टी होतात का? कारण त्याने त्याच्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. मी तुम्हाला जशा काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो आणि खूप महत्वाच्या. बाबा जागरूक राहा बाबा. हो ना, नाही डोळे उघडे ठेवा, चर्च आहे चालू ना, देवाची उपस्थिती आहे ते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी तुम्हाला सांगत आहो की आपण जन्मता स्पिरिच्युअली डेड. म्हणजे तुम्ही म्हणाल, अरे माझं शरीर तो मला माझी छाती चालत आहे, माझं ब्लड सर्क्युलेट होत आहे, मी चालत आहो, मी बघत आहो, मग याचा अर्थ मी डेड कसा? तुम्ही शरीराने एक्झिस्टन्स आहात. इथे आपण जितके 20 लोक बसले आहो, तुम्ही शरीराने आहात, पण आत्मिकरित्या आपण काय केलेलो असतो? आत्मिकरित्या, कारण आपल्या पापांमुळे आपण मेलेले असतो. आणि म्हणून त्याच्या जीवन येणे आवश्यक आहे, जो देवाचा शब्द तुम्हाला आणतो. देव या पृथ्वीवर असताना त्याने 3 व्यक्ती, मी तुम्हाला या तिघांविषयी तुम्हाला मी सांगतो. 3 व्यक्ती असे जे होते, जे त्याने चमत्कार केले आणि मरणातून उठवलं. एक जी व्यक्ती होती, ती जी होती ती एक अधिकारी होता आणि त्याची जी मुलगी होती. हे तिघही जे मरण आहे, या तिघाकडे लक्ष दे जा, कारण याच्यानंतर तुम्हाला प्रश्न राहील. तर हे जी पहिली मुलगी हो की नाही, जी मेलेली होती, तिला मरून काही तासच झाले होते. आणि तो अधिकारी देवाजवळ आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, लूक 8:54 मध्ये ते वचन मी तुमच्यासाठी वाचतो. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुली उठ. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली. मग तिला खायला द्यावे असे त्याने आज्ञा केली. तर ही पहिली मुलगी अधिकाऱ्याची, ही काय झाली, काही तासाआधी मेली होती. दुसरा जो व्यक्ती, जो एक युवक होता, तो एका विधवेचा मुलगा होता, तो मेलेला होता. लूक 7:13 मध्ये जेव्हा प्रभू तिथं आला, फक्त फरक हा होता, याला 1 दिवस होऊन गेला होता मरून. तर देव त्याला म्हणतो, तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला, कारण ती विधवा होती, व तिला म्हणाला, रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहिले आणि तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्यास आईजवळ दिले. हा दुसरा व्यक्ती. तिसरा जे मी तुम्हाला लाजरस हा विषयी सांगितलं, लाजरस हा 4 दिवसापासून मेलेला होता आणि त्याला गाळण्यात आलेलं होतं, बांधण्यात आलं होतं आणि त्याच्यातून मरणातून त्याला बाहेर काढलं. तर 3 व्यक्ती होते. एक जी मुलगी होती, तिला मरून काही तास झालेले होते. दुसरा व्यक्ती जो होता, त्याला मरून 1 दिवस झालेला होता. लाजरस जो होता, त्याला मरून 4 दिवस झालेले होते. प्रश्न काय आहे, जर तुम्हाला मी सांगितलं याच्यातला कोण जास्त मेलेला आणि कोण कमी मेलेला, तर तुम्हाला समजेल का असं काहीच नसते. मेलेला म्हणजे मेलेला, ओके नाही. कोण जास्त मेलेला, कोण कमी मेलेला, किती तासाने मेलेला, याला फरक पडत नाही. मी तुम्हाला हे कशासाठी सांगितलं, कारण माहित आहे आपण काय करत असतो, नाही मी चांगला आहो, हे जे बाकीचे जे आहेत ना याच्यापेक्षा मी चांगला आहो. हे जे टीव्हीवर बघतो, मर्डर झालेला आहे, तो रेप झालेला आहे, तो चोर आहे, त्याच्यापेक्षा तर मी चांगलाच आहो.
नाही, जो आत्मिकरित्या मेलेला आहे तो मेलेला आहे. तो किती पाप करतो याच्यामुळे तो जास्त आहे आणि मी त्याच्यापेक्षा कमी आहे असं होत नाही. कारण लोक इथंच फसतात. कारण त्याला प्रत्येकाला वाटतं की माझ्यापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा मी तर किती बरा आहो. जर हे जे तिघं लोक याच्यातला तुम्हाला समजलं असेल का मेलेला हा मेलेलाच असतो. जसे हे शरीराने मेले होते तसे देवाचे वचन सांगतं की तुम्ही आत्मिकरित्या जन्मता मेलेले आहात. आणि म्हणून देवाचा शब्द तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी समर्थ आहे जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता. जर प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द म्हणतो की जोही विश्वासाने मला हाक मारेल आपला आत्मा वाचवण्यासाठी, जर त्याचा शब्द म्हणतो आणि तो शब्द तुम्ही स्वीकारता तर तुम्ही वाचल्या जाल. त्याच्याशिवाय दुसरा शॉर्टकट नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यासारखं या जगातलं काहीच सोपी नाही. तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला जर देवाने सांगितलं असतं की मोठे मोठे कामं करा, तुम्ही आपली होळ लागली असती, आपण लिस्ट घेऊन इथं बसलो असतो. बरं काय झालं मागच्या आठवड्यात, कोण काय काय कामं केले तुमचे सांगा बरं. अरे बापरे खूपच चांगलं आहे तुमचा तर पहिला नंबर आहे स्वर्गात वाटते, हो की नाही. हेच करत बसलो असतो जर देवाने सांगितलं असतं तर. पण त्याने आपल्याला जी सगळ्यात सोपी गोष्ट सांगितली का माझ्या वचनावर म्हणजे का तुमच्या तारणासाठी देव जर म्हणतो की मी तुमच्यासाठी आपलं शरीर आपलं रक्त हे दिलेलं आहे, तुमच्यासाठी मी मरण पावलेला आहो, मी मारण्यात आलो, गाळण्यात आलो, तिसऱ्या दिवशी मी स्वर्गातून मरणातून उठलं, स्वर्गात बसला आहे, आणि तुम्ही जर विश्वासाने खऱ्या अंतःकरणाने हाक माराल तर तुमचं तारण होईल. फरक काय पडतो माहित आहे? नाही, असं होईल फक्त एवढ्याशा गोष्टीने. याच्यावर विश्वास बसत नाही आणि मनुष्य काय करतो, आपलं जीवन जे विपुल जीवन त्याच्यासाठी ख्रिस्त देण्यासाठी आला ती गोष्ट काय करतो, गमावून देतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याचा शब्दावर जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार ना की हा शब्द काय म्हणतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर शब्द माहीतच नाही तर तुम्ही विश्वास कशावर ठेवणार. तुम्ही चर्चमध्ये नसताना जर तुम्हाला जो जे शब्द सांगत आहे, जे बायबल तुमच्या जवळ आहे, जर तुम्ही वाचलंच नाही, चर्चमध्ये हजर असताना ते तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही विश्वास ठेवान कशावर. त्या मुलासारखा, नाही मी ख्रिश्चन आहे आणि शेवटी माहीत नाही काय चांगले कामं कार्य का, कारण तुला कोणी देवाचा शब्द सांगितलाच नाही. कारण मग तू विश्वास ठेवतो कशावर, फक्त त्याच्या नावावर. तुम्हाला माहित आहे काय, सैतानही विश्वास ठेवतो. मग सैतान देवावर विश्वास ठेवतो याचा अर्थ मग सैतानही स्वर्गात गेला पाहिजे, कारण त्यालाही माहित आहे की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता आणि जेव्हा जे व्यक्ती ज्यांना सैतानाने घेरलेलं होतं, हे जे सैतान हे वाईट आत्मे जेव्हा शरीरात होते, जसा येशू ख्रिस्त त्यांच्या समोर आला, हे म्हणायचे का रे आमची वेळ यायची आहे, तू देवाचा पुत्र तू आमच्या जवळ कसा येत आहे, तू आम्हाला आताच मारणार आहे का. कारण यांना माहित होतं हा देवाचा पुत्र आहे. मग तुमचाही जर विश्वास देवाच्या पुत्रावर आहे, सैतानाचाही विश्वास देवाच्या पुत्रावर आहे, म्हणजे आपण सगळेच आता स्वर्गात आहोत सैतानासोबत. समजतं तुम्हाला की फक्त येशू केल्याने नव्हे, येशू हा देवाचा पुत्र आहे मी त्याला मानतो याने नव्हे, त्याच्या शब्द जो तुम्हाला शिकवल्या जातो, जो तुम्हाला सांगितल्या जातो, जे तुम्हाला त्याचा शब्द करायला सांगतो, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्या शब्दाला तुम्ही स्वीकारता की येशू ख्रिस्त म्हणतो की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. विश्वासाने हाक मारेल हा त्याचा शब्द आहे. तुमची कृती त्याच्या शब्दाला जेव्हा तुम्ही साथ देता, त्याला हृदयाने हाक मारता, तो व्यक्ती वाचवल्या जाईल. नाहीतर आपण फक्त येशू मला माहीत होता, तो सैतानाला सुद्धा माहीत आहे. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट जे मी तुम्हाला सांगितली, त्या लाजरसला सुद्धा देवाने काय केलं, शब्दाने उठवलं. तसं जर तुम्हाला विपुल जीवन पाहिजे असेल, या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला, त्याला एकच मार्ग आहे, देवाचा शब्द हा बायबल. देवाचा शब्द हा बायबल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मागील आठवड्यात मला एक अननोन नंबर आला. ठीक आहे, अननोन नंबर आला. युजली मी थोडासा घाबरत नाही, पण अननोन नंबर जे असतात ते उचलत नाही. मी तो फोन उचलला आणि मी दुपारचा अभ्यास करत होता. त्या व्यक्तीला मी विचारलं, नाही तो व्यक्ती माझ्या संग बोलला
आणि तो म्हणाला की मी ख्रिस्ती आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मी त्याला साक्ष विचारली आणि त्याची जी साक्ष होती ते बाहेर, आणि पहिले तो व्यक्ती विधर्मी होता आणि ज्याही धर्मात होता त्यातला तो कट्टर व्यक्ती होता. ठीक आहे, तो कट्टर व्यक्ती होता. हा सौदीला हा व्यक्ती होता आणि सौदीला असताना कोणीतरी त्याला काय ख्रिस्ताविषयीचा एखादा चित्रपट वगैरे किंवा एक डॉक्युमेंटरी पाठवली आणि तेव्हा त्या डॉक्युमेंटरीमध्ये जेव्हा तो क्रुसावर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देवा यांना क्षमा कर कारण यांना कळत नाही का हे काय करत आहे, या व्यक्तीच्या मनात हा प्रश्न आला की हा देवाचा पुत्र आहे आणि याला हे इतके लोक मारत आहे, या सगळ्या गोष्टी करत आहे, याने तर असाला म्हणायला पाहिजे का तुम्हा सगळ्यांना बघा मी कसं नरकात टाकतो, तुम्हाला काय शिक्षा देतो. पण हा म्हणत आहे की या सगळ्यांना क्षमा कर. आणि त्याच्यातून काय झालं, याचं सत्य शोधण्याचं काय झाली सुरुवात झाली. तुम्हाला शिकवलं नाही, जो सत्य शोधेल त्याला देव सापडेल. मग याने काय केलं, एका स्त्रीला बायबल मागितलं आणि या व्यक्तीनं ते बायबल 27 वेळा वाचलं. तुम्हाला सांगितलं, तो म्हणाला मी त्या जो धर्म होता त्यातला मी इतका कट्टर होतो की मी त्यातला बॉस होतो, मी त्याचा खास होतो, मी सगळ्या गोष्टी पाळायचो. पण देवाचं शब्द कार्य केलं, देवाचा शब्द वाचला. तिथं कुठलाच पास्टर नव्हता, कुठलाच व्यक्ती नव्हता, देवाचा शब्द वाचला आणि देवाच्या शब्दामुळे माझं तारण झालं. मी माझ्या बायकोला दिला, माझ्या बायकोने ते वाचला आणि तिला कळलं, सत्य कळलं आणि देवाच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला आणि तो व्यक्ती वाचल्या गेला. मला इतकं बरं वाटलं. म्हटलं धन्यवाद, तू मला शोधलं आणि मला कॉल केलं. ज्याही कामासाठी त्याने मला कॉल केला होता, आज तो व्यक्ती या सगळ्या अशा जे बाहेरचे जवळचे देश आहेत ते तिथे देवाचं कार्य करतो, सगळ्यांना देवाचा संदेश देतो. सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला ही गोष्टी कशासाठी सांगितली हो की नाही. मी त्याला पहिली साक्ष कशासाठी मागितली माहीत आहे, कारण खूप सारे येतात आणि मग काय, मला स्वप्न पडलं, माझ्या खोलीमध्ये देव आला होता, मला प्रकाश झाला आणि मग मला समजतं की हे देवाचा शब्द नाही, हे लोक सगळे यांना सैतानाने फसवलं आहे. म्हणून त्याला विचारलं तुझी साक्ष काय, तो म्हणाला की मी शब्द वाचला, देवाचा शब्द माझ्यात कार्य केलं आणि मला सत्य कळलं आणि मी तारल्या गेलो. म्हणून देवाचा शब्द, विपुल जीवन तुम्हाला देवाचा शब्द जो सांगितला जात आहे त्याच्याशिवाय मिळणार नाही. दुसरा मुद्दा, जे बाकीचे सगळे मुद्दे आहेत ते आपण पूर्ण करू. लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला सांगितलं हे काही वचनं वगैरे नाही की देवाचा शब्द सांगतो. फिलिप्पियस पत्र 2:16, जीवनाच्या वचनास दृढ धरून राहा. हे जीवनाचे वचन आहे. याच्यात तुम्ही काय म्हणतो, तो जीवनाच्या वचनात दृढ धरून राहा. खालचं वचन योहान 6:63 काय म्हणतो, आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवत नाही. म्हणून जे आपण जे देहासाठी जे तुम्ही दिवस रात्र करता, मी हे कधीच म्हणत नाही का तुमच्या या गोष्टी व्यर्थ आहे. नाही, तुम्ही जगात असताना तुम्हाला या गोष्टी लागणार, पण या गोष्टी तुम्हाला अनंताचं जीवन देऊ शकत नाही. म्हणून वचन देहापासून काही लाभ घडवत नाही. पण तो काय म्हणतो पुढं बघा, मी तुमच्याशी बोललो ती वचने, म्हणजे देव जो बोलला हे जे वचने आहेत ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहे. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला जीवन मिळतं आणि म्हणून बायबल देवाचा शब्द आहे, म्हणून तो वाचला पाहिजे, म्हणून तो तुम्ही ऐकला पाहिजे, म्हणून तुम्ही त्याच्यावर चाललं पाहिजे. म्हणून तुमची साक्ष हे देवाचे वचन, जे तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी. कारण जेव्हा आपण मरू, तुमचा आत्मा हा अनंताच्या स्वर्गात, जो आपण न्यायाविषयी बोललो, तुम्ही त्या पहिल्या न्यायाला कसे उभे राहाल, जेव्हा तुम्ही देवाचा शब्द जो बोलला जातो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल. काही याच्यानंतर एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला, हे जे 3 मुद्दे मी घेतो. जसा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लाजरसाला बरं केलं हो की नाही, बरं केलं नाही, मरणातून उठवलं. आणि हे जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काय, येशूद्वारे स्वातंत्र्य अनुभव घ्या. याचा अर्थ काय, जेव्हा लक्षात ठेवा, तुमच्यातले खूप सारे असे असतील जे आपल्या स्वतःच्या पापासंग, प्रत्येकाला काही ना काही पाप असतं. म्हणजे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्याला अशा काही सवयी असतात जे तुम्हाला माहीत आहे वाईट आहे. हे सगळ्यांना लक्षात ठेवा मी काय बोलत आहो. त्याच्यानंतर तुमची इच्छा सुद्धा असते का मी याच्यातून निघालो पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्ही सदैव प्रयत्न करत राहता पण तुम्हाला समजतं का तुम्ही फेल होता. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तुमचं हे जे पाप आहे हे तुम्हाला सतावत आहे,
तुमची इच्छा आहे याच्यातून बाहेर निघायचं, पण त्या पापाविषयीचा जेव्हाही तुम्हाला मोह येतो तितक्या वेळास तुम्ही त्या पापात पडता, म्हणजे तुम्ही त्या पापातून स्वतःला सोडवू शकत ना. स्टॉप करते तो. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं की लक्षात ठेवा, योहान 11:44 काय म्हणतो? योहान 11:44 म्हणतो, जेव्हा त्याने लाजरसाला मरणातून उठवलं, काय म्हटलं? जेव्हा तो मरण पावलेला होता तो बाहेर आला आणि त्याने हात पाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळले होते, आणि येशूने त्याला काय म्हटले? याला मोकळे करून जाऊ द्या. जसाच तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता, हे जे पाप ज्याच्यामुळे तुम्ही स्वतः प्रयत्न करत आहात ते तुम्हाला स्वतःहून तुम्ही मोकळे होऊ शकत ना. तुम्ही त्याच्यातच हो, आज मी प्रयत्न करतो, आज मी याच्यात निघतो, तुमचं जीवन पूर्ण त्याच्यात चाललं जातं, पण त्या पापावर विजय तुम्ही स्वतः मिळवू शकत नाही. म्हणून ख्रिस्ताने जसं लाजरसाला मरणातून उठवलं, त्याने काय केलं? याला मोकळं करा. म्हणून जसा मी हे जे साक्ष माझी स्वतःची सांगतो, माझ्या स्वतःच्या जीवनात आणि हे प्रत्येकाच्या जीवनात असतो, सैतान प्रत्येकाला एक खेळणं देतं पापाचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी तो असताच, एक प्रत्येकाजवळ असतं ज्याच्यामुळे तो सदैव फसला असतो. आणि मी कितीदा त्या गोष्टीतून का मी बाहेर निघतो? तुम्ही स्वतः निघतच ना. तुम्हाला एक दिवस तुम्ही त्या गोष्टीवर प्रयत्न कराल का? नाही, मी याच्यावर चांगल्या वागण्याचा प्रयत्न करतो, हे मी करणार नाही. दुसऱ्या क्षणी सैतान जेव्हा मोह टाकतो तुम्ही फसता. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता, तो काय करतो? तुम्हाला या सगळ्या पापातून मोकळं करतो. तुमच्या सगळ्या जुन्या सवयी, सगळे जुने मैत्री, सगळ्या जुन्या गोष्टी, सगळे पापी स्वभाव, सगळा तो पाप जो सैतान तुम्हाला चालवत आहे, त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय करतो? मुक्त करतो. लाजरसाला त्याला काय म्हटलं? याला मुक्त करा. तिसरा मुद्दा, तुम्ही काय करू शकता? येशू संग सहवासाचा आनंद घेऊ शकता. म्हणजे जो जिवंत देव आहे त्याच्या सगत तुमची संगत असते. वचन बघा काय म्हणतं, 12:1 योहान 12:1. मग येशू वलांडणाच्या 6 दिवस आणि 12:2 दुसरं वचन, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढत होती. आणि शेवटचं बघा, पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेला लाजर एक होता. हा लाजर जो मेलेला होता, आता याच्याही देवासोबत सहभागिता आहे. तुम्ही जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला अनंताचं तारण देऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही वाचू शकत ना, जोपर्यंत तुम्ही स्वीकार करत ना, तुम्हाला देवाची सहभागिता भेटत नाही. लाजरसाला पहिले त्याने मरणातून उठवले, जे म्हणजे तुमच्या तारणाचं चित्र आहे जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता. दुसरं, त्याने त्याला लाजरसाला मोकळे केले, जे तुमचे जे पाप आहे, ज्याच्यापासून तुम्ही स्ट्रगल करत आहात, त्याच्यापासून तो तुम्हाला वाचवतो. तिसरा, लाजरस त्याच्या मेजवानीवर जेवणासाठी बसला. ते तुम्हाला देव, जो जिवंत देव ज्याने तुम्हाला बनवलं, त्याच्यासोबत आता तुमची सहभागिता होते. तुम्ही त्याचे मुलं आणि मुली होता. तुम्ही त्याला अहो बापा म्हणून हाक मारू शकता. तुमचा तो स्वर्गीय बाप होतो. देवाचा तुमच्यासोबत सहवास असतो. तुमच्या प्रार्थना देवासोबत डायरेक्ट जातात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे बघा की येशूवर विश्वास जो ठेवणारा असून तो इतरांना तुमच्यातील जीवन पाहावे. हे वचन बघा सगळ्यात सुंदर. योहान 12:9. तो तेथे आहे असे यहुदातील पुष्कळ लोकांस कळले, आणि केवळ येशू करिता नाही, म्हणजे हे लोकांना सगळ्यांना कळलं. आता हे फक्त येशू करिता नाही, तर ज्याला त्याने मरण पावल्यातून उठवले त्या लाजरालाही पाहून पाहावे म्हणून ते आले. सगळ्यात महत्त्वाचं चौथं, जेव्हा ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार करता, तुम्हाला तो जुन्या पापातून सोडवतो, तुम्हाला तो देवाची सहभागिता देतो, आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्याद्वारे लोकांना ख्रिस्त करतो. तुमचं जीवन बघण्यासाठी. याला काय, ते फक्त येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी नाही, तर ज्याला येशूने मरणातून उठवले त्या लाजराला बघण्यासाठी लोक आले. हे देव कार्य करतो. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं का लाजरसाला देवाने जे मरणातून उठवलं ते काय आहे? चित्र आहे तारणाचं. जेव्हा जे तुमच्या संग घडतं, जेव्हा तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवता, तुम्ही विश्वास ठेवता की देवाचं वचन जे सांगतं, हो की नाही, जे तुम्हाला मी सुवार्तेचं जे गाईड दिलं आहे, हो की नाही, त्याचं पहिलं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता की मी पापी आहे. का? कारण देवाचा शब्द म्हणतो.
दुसरा तो म्हणतो कारण पापाचं वेतन मरण आहे, कारण तुम्ही देवाचं वचन सांगतो की पापाची शिक्षा आहे, ते म्हणजे अनंताचं मरण. तुम्हाला मी सांगितलं दुसऱ्या न्यायाविषयी आणि दुसरं मरण त्याचं मरण आहे, त्या पापाची शिक्षा आहे. आणि तिसरं वचन सांगतं की म्हणून जसं एका मनुष्याद्वारे जगात पाप आले, पापाद्वारे मरण आले, तसे सर्वांनी पाप केल्यामुळे सर्वांमुळे मरण आले. हा देवाचा शब्द आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि पाचवा जो सांगतो परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचं जीवन. आणि वचन सांगतं कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. हे जे चित्र जे तुम्हाला सदैव दिसतं याच्यातला प्रत्येक व्यक्ती तुम्ही मी पण इथे होतो आणि तुमचे कुठलेच कार्य तुम्हाला तिथे जाऊ देत नाही. पण जेव्हा देवाचं वचन सांगतं की देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी मरणासाठी क्रुसावर दिला, तो मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. आणि देवाचं वचन सांगतो जोही विश्वासाने त्याला हाक मारेल तो वाचवल्यात जाईल, त्या व्यक्तीला विपुल जीवन मिळतं. दुसरी कुठलीच गोष्ट नाही. हे जे सोपं या जगाचं सत्य आहे. आपला आजचा जो विषय होता तो म्हणजे काय, विपुल जीवन कसं मिळावं, हो की नाही. विपुल जीवन सोप्या शब्दात, जेव्हा तुम्ही या जीवनात असताना ख्रिस्त हा देवाचा मुलगा आहे हे स्वीकारता, ख्रिस्त माझ्यासाठी क्रुसावर मेला हे स्वीकारता, ख्रिस्त माझा आत्मा वाचू शकते आणि त्याला आपल्या हृदयात तुम्ही बोलावता आणि या पृथ्वीवर असतानाच त्याचा स्वीकार करता, विपुल जीवन तुम्हाला दिलं जातं. का? तुम्ही बघितलं नाही, हो की नाही. काहीच तुम्हाला दाखवल्या गेलं नाही. तुम्हाला माहीत नाही 2000 वर्ष आधी येशू ख्रिस्त आला का नाही, हो की नाही. मला माहीत नाही. मग का? फक्त तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला का हा देवाचा शब्द आहे, हा जो म्हणतो ते तसं होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने स्वीकारता तो तुम्हाला विपुल जीवन देते. माझ्या कुटुंबानं, माझ्या प्रियांनो, मला ठाऊक नाही, हो की नाही, की तुमची आत्मिक परिस्थिती काय आहे. मी तुम्हाला 2 न्यायाविषयी सांगितलं, पण तुम्ही स्वतःला चेक करू शकता का मी ह्या देवाच्या शब्दावर जो मला वारंवार सांगितल्या जातो याच्यावर विश्वास ठेवला का. त्याला जेव्हा देव म्हणतो की हाक मारेल, हो की नाही, जो हाक मारेल, जो फक्त ऐकून बसेल मला बरं वाटलं रे बाबा, त्याला नाही. तो काय म्हणे, जो हाक मारेल की येशू मला वाचो, मी विश्वास ठेवतो तू देव आहे, माझ्या पापाची क्षमा करेल, जो हाक मारेल तो वाचवल्यात जाईल. जर तुम्ही ही डिसिजन कधीच घेतली नाही, त्याच्या शब्दावर कधी विश्वास ठेवला नाही, आज हा संदेश तुमच्यासाठी आहे. जर तुमची इच्छा असेल का मला विपुल जीवन पाहिजे, तुमची इच्छा असेल का जसं त्याने लाजरसाला मरणातून उठवलं तसं मला आत्मिक जीवन भेटलं पाहिजे, माझ्या पापातून मी मोकळी झाली पाहिजे, देवासोबत मला सहभागिता भेटली पाहिजे, माझ्या जीवनातून ख्रिस्त गौरवला गेला पाहिजे, हे जेव्हा तुम्ही डिसिजन घ्याल, त्या पापापासून, त्या लाजण्यापासून, त्या शरमपासून, त्या भीतीपासून जेव्हा म्हणाल की अरे ह्या गोष्टी काही कामाच्या नाही, मला देव पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक माराल तेव्हा तो तुम्हाला विपुल जीवन त्याचा शब्द देईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या मानाखाली घालू, आपले डोळे बंद करू. मला ठाऊक नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जीवन काय आहे, तुम्ही कधी ख्रिस्ताला हाक मारला मला माहीत नाही, पण आजचं जे वचन जे तुमच्या संग बोललेलं आहे, जर तुम्हाला विपुल जीवन हे हवं असेल, देव म्हणतो की जसा आहे तू तसा आहे, तू विश्वास ठेव की माझा जो शब्द, देवाचा शब्द, देव म्हणतो की मी या जगात आलो आहे फक्त त्यांना जीवन नव्हे तर विपुल जीवन देण्यासाठी मी या पृथ्वीवर आलो आहो. आणि जर तुमची इच्छा आहे की हो मला या गोष्टीची गरज आहे, हो मला माझं जीवन बदलायचं आहे, हो मला या पापातून बाहेर निघायचं आहे, जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार ना ख्रिस्त तुम्हाला वाचू शकणार नाही. पण जर तुम्ही निर्णय घेता की मी विश्वास ठेवतो, मला कळतं का हे वचन माझ्यासाठी आहे, माझे पाप मला सोडत नाही आणि मी सदैव याच्या संग भांडत राहतो, पण हे मला फसवतात. देवाने लाजरसाला मरणातून फक्त उठवलंच नाही तर त्याला त्या सगळ्यापासून बळी केलं. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, म्हणता येशू माझ्या हृदयात ये, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते तू माझ्या पापासाठी क्रुसावर मेला, मी विश्वास ठेवते की अनंताचं जीवन तुझ्यापासून आहे, माझा आत्मा वाचो, मला सगळ्या पापापासून बळी कर, मला तुझी सहभागिता दे, माझं जीवन तुझ्या गौरवासाठी होऊ दे. जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, म्हणता येशू माझ्या हृदयात ये,
मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते आणि तुझा जो शब्द जो जीवन देणारा आहे त्याच्यावर मी विश्वास ठेवते. स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकतो आणि याच समय तुमच्या जीवनात अनंताचं विपुल जीवन तो टाकतो. तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो. देवासोबत तुम्हाला सहभागिता मिळते. तुम्हाला तो त्याचे मुलं आणि मुली होण्याचा अधिकार देतो. डिसिजन तुमची आहे. जर देवाचा शब्द तुमच्या संग बोलत असेल आणि देवाचा शब्द तुम्हाला सांगत असेल की हाक मार, जर तो तुमच्या हृदयाला ठोकावत असेल, जसा लाजरसाने त्याला हाक मारली, जसा लाजरसाला त्याने म्हटलं की उठ आणि बाहेर ये, आणि तसाच जर देवाचा शब्द तुमच्या हृदयासंग बोलत असेल का त्या पापातून तू बाहेर निघ, मी तुला जीवन देतो, मला तू हाक मार, ती हाक तुम्ही स्वीकारा. म्हणा की येशू ये माझ्या हृदयात, मला वाचव माझ्या बापा, मी या पापात मरत आहे, मला याच्यातून वाचव. जे अनंताचं विपुल जीवन आहे माझ्या राजा ते तू मला दे. आणि बघा परमेश्वर कसं तुमचं जीवन बदलतो आणि तुमच्याद्वारे ख्रिस्त त्याचं कार्य करतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो पुन्हा परमेश्वरा. होय प्रभू, हे जीवनाचं सत्य माझ्या राजा जे तू आम्हाला दाखवलंस माझ्या राजा. होय प्रभू, या प्रभू पृथ्वीच्या सुरुवातीपासून, होय प्रभू, जे मिस्ट्री जे होती, जे अनेकांना समजू शकलं नाही, ते सत्य प्रभू एका या लहान चर्चला आणि देवाचा शब्द जे तू दिलास याला तू प्रगट केलं. या प्रत्येकाच्या हृदयासंग तू बोललायस. प्रत्येकाला तुझं सत्य समजण्यासाठी प्रभू तू प्रभू शिकवलं आहेस. होय प्रभू, या समय इथे जमलेल्या आणि ऑनलाईनमध्ये जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. जो ही व्यक्ती प्रभू हा ऑडिओ पुन्हा ऐकेल त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. त्याच्या हृदयात तुझं कार्य होऊ दे की प्रभू विपुल जीवन त्यांना मिळावं, जे तुझ्या शब्दाद्वारे जे तू बोलला आहेस माझ्या राजा त्याद्वारे त्यांना मिळावं. प्रार्थना करतो तुझे वचन समजण्यासाठी त्यांना संधी दे. प्रार्थना करतो त्यांना सामर्थ्य तू दे, तुझी समज तू दे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो हे प्रियजन परमेश्वरा, तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू एकत्रित जमले. होय प्रभू, यांनी तुला आद्यस्थान दिला आणि तुझे शब्द ऐकण्यासाठी प्रभू, होय प्रभू, इथे जमले या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे ऑनलाईन जुळले आहेत आणि प्रभू जे या घरी जुळले आहेत त्या लहानापासून मोठ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर की तुझी आत्मिक इच्छा प्रभू प्रत्येकासोबत पूर्ण व्हावी. धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी. धन्यवाद मानतो मग पाप्याचा उपयोग केला, मला साह्य दिलं, सामर्थ्य दिलं आणि सगळ्यात मोठा प्रभू माझा आत्मा तू वाचवला, मला सत्य दाखवलं की प्रभू मी इतरांना सांगू शकू. यासाठी मी तुझे धन्यवाद देतो येशू, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू आणि आजची भक्ती शेवटच्या गीताद्वारे आपण संपू. आपण गाऊ, त्या देवाला गौरव देऊ जो महान राजा, त्या देवाला जे आपण गौरव गाऊ. चला गौरवू येशूला, राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, अनंत काढतो तो तोर मार्ग सत्य जीवनाचे दार तो. चला गौरवू येशूला आपण सर्व. प्रेज द लॉर्ड.